हॅलो एव्हरीवन्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरचं झणझणीत चिकन। आम्ही सगळे गावी गेलो होतो गोंधळाच्या टाईमला, तेव्हा आम्ही चुलीवर बनवलं होतं झणझणीत चिकन। एक साईडला दिव्या कांदा कापत होती। तुम्ही गावचं क्लायमेट बघत असाल, एवढी थंडी होती गावी की चुलीवरचं चिकन आम्हाला सगळ्यांना खाऊसं वाटलं। तर मी बोली चला चुलीचं चिकन बनवूया आपण। तेल टाकलं, त्यात लसूण छानपैकी लालसर करून घेतली। त्यामध्ये टाकला कांदा। कांदा छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घेतला। नंतर घातलं आहे आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण त्याचे वाटपाची रेसिपी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे। सेम तसंच वाटप आपण केलं आहे। त्यामध्ये मी टाकलं लाल तिखट। तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्यामध्ये गरम मसाला, चिकन मसाला छानपैकी मस्त फ्राय करून घेतला। आणि हा होता मालवणी मसाला, खूप स्पायसी होता, मस्त होता एकदम। दिव्याची मला खूप हेल्प झाली। गावी चुलीवरचं चिकन बनवण्याची मजाच वेगळी असते। वाटप छानपैकी भाजून घेतलं, त्यामध्ये मी टाकलं चिकन। चिकन छानपैकी मी मिक्स करून घेतलं। त्यामध्ये टाकलं पाणी, थोडं पाणी मी ॲड करत गेली। त्यामध्ये टाकलं मीठ। छान एकदम स्पायसी असा चिकनचा रस्सा झाला होता। त्यामध्ये कोथिंबीर टाकून मी ते छान ढाकून ठेवलं। छान उकळी आली होती चिकनला। एक साईडला आम्ही दोघीजणी, मी आणि कल्पिता, एक साईडला आम्ही दोघीजणी मस्त कलेजी भाजून खाल्ली। चुलीवर कलेजी भाजून खाणं मजाच वेगळी असते। कलेजी कोणाकोणाला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चिकनला किती छानपैकी तर्रा आली आहे। खूप छान स्पायसी चिकन झालं होतं। तुम्ही गावचा व्ह्यू तुम्ही बघत असाल, संध्याकाळचं मस्त सनसेट घर बसल्या तुम्ही बघू शकता। गावी गेल्यावरती असं वाटतं की मुंबईला कधी येऊच नाही। गावाला खूप छान वाटतं। आणि मी कल्पिताला चिकन खायला दिलं। तिला पण खूप आवडलं।